समजतं. सुलक्षणा अगं काही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. तुमच्या चुका झाल्यानंतर सावरण्याची तुमची सवय मला सगळी माहिती आहे आणि तुमच्याबद्दल आम्हाला काही जाणून पण घ्यायचं नाहीये. तुम्ही आणि तुमचं आयुष्य काय घालायचा तो गोंधळ घाला. या पोरीनं तुम्हाला आणलंय घरात म्हणून राहत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या घरात तुमच्यामुळे कुठले वाद होता कामा नये. तेच कारण होतं. माझ्यामुळे सुनबाई आणि राघवमध्ये वाद व्हायला नकोय मला. मला त्रास होत होता म्हणून मी फिरून आलो खाली. गैरसमज आहे तुमचा. तुमच्यामुळे माझ्यात आणि आनंदीमध्ये कधीच वाद होणार नाही. आम्ही अशा परिस्थितीतून गेलेलो आहोत ना की आम्हाला आमच्या नात्याची किंमत माहिती आहे. आमच्यामध्ये अंतर कधीच येणार नाही. तुमच्यामुळे तर कधीच नाही. माझ्या आयुष्यामध्ये तुम्हाला फार काही महत्व नाही की तुमच्यामुळे मी माझ्या बायकोशी भांडेन. एक लक्षात असू द्या, या घरावर या कुटुंबावर आनंदीचाही तितकाच अधिकार आहे. तिला जे हवं ते ती करू शकते. मी तिला कधीच थांबत नाही. तिची इच्छा होती मी बाहेर तुमची व्यवस्थित सोय करावी, मी केली. पण तिला नाही आवडली, ती तुम्हाला घेऊन आली. आम्ही तिच्या इच्छेचा आदर करतो. तिने या घरासाठी या कुटुंबासाठी गेल्या वर्षभरात जे काही केलंय, गेल्या 20 वर्षात तुम्हालाही कधी जमलेलं नाहीये ते. आता ती तुमच्यासाठी जे काही करते ना, किमान त्याची थोडीफार तरी जाणीव ठेवा. ती तुमच्यासाठी आम्हाला कन्व्हिन्स करत असताना तुम्ही खाली राऊंड मारायला गेला होता. हो, मी तोपर्यंत येईन. बाबांना जरा बरं वाटत नाहीये, खोकला येतोय, तर औषधं घेऊन येते. हे बघ, लग्नाच्या बोलणीचा कार्यक्रम आहे, तिथे तू असायलाच हवंस आनंदी. नाही, मी वेळेत येईन. फार वेळ नाही लागणार मला. एक काम करू का, बोलणी झाल्यानंतर जातो आम्ही. नाही म्हणजे कसं आहे, मीच काय, बाबा सुद्धा हवेत ना बोलणी करताना. ते नसले तरी काही हरकत नाहीये. असं का बोलताय तुम्ही? अहो, वर्ष त्यांचे बाबा आहेत ते. सोयरीक जुळताना ते त्या दिवशी त्यांनी काय केलं बघितलंस ना. खरं तर ही बोलणी आहे ना, त्याच दिवशी नंदूच्या घरी पक्की झाली असती. ह्या माणसाने येऊन गोंधळ घातला नसता तर. आणि तरी सुद्धा तुला असं वाटतं की आता सुद्धा त्यांनी असावं? हो, पण त्यावेळी त्यांना काही माहिती नव्हतं. आता माहिती आहे त्यांना, नंदूदादा आणि वर्षा त्यांचं एकमेकांवर प्रेम येते. हे बघ आनंदी, तुझी इच्छा म्हणून ते आज या घरात आहेत. आमच्यासाठी ते घरात असले काय नसले काय काही फरक पडत नाही. असं का बोलताय तुम्ही? आता आपल्या घरात आहेत ना ते. ह्या घराचा भाग आहेत ते. ह्या कार्यक्रमात त्यांनी सहभागी असणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, ते होऊ दे सहभागी, माझी काही हरकत नाहीये. पण त्यांना जाऊन कोणी निमंत्रण वगैरे देणार नाहीये. आणि हे बघ आनंदी, आता तू त्यांची जबाबदारी घेतलीस ना, मग आता ते घरात आहेत तर त्यांची सर्वस्वी जबाबदारी तू निभावायची आहेस. मी जाऊन त्यांची विचारपूस वगैरे करेन अशी अपेक्षा माझ्याकडून करू नकोस. माझ्यासाठी माझ्या बहिणीचं लग्न होणं हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जसं म्हणाल तसं करूयात. आपण रिपोर्ट्स काढूयात आणि मग ऑपरेशनची तयारी करूयात. एक मिनिट सुनबाई. डॉक्टर, आपण काही दिवस थांबू शकतो का? काय, आज आमच्या घरी माझ्या मुलीला बघण्याचा कार्यक्रम आहे. आम्हाला आता जावं लागेल. बाबा, हो, रिपोर्ट्स काढूयात ना आधी. नाही सुनबाई, अगं तू घरच्यांचा रोष पत्करून इथं माझ्याबरोबर आलेली आहेस. अशा सासऱ्या करता की जो तुझ्या लग्नातही नव्हता. घरामध्ये आता लग्न असणार आहे आणि माझ्यामुळे त्यात अडथळा निर्माण झालेला मला आवडणार नाही. आपण लग्नानंतर ऑपरेशन करूया ना सुनबाई. सुनबाई, मी वर्षाच्या आयुष्यातल्या कुठल्याही महत्वाच्या क्षणी तिथं नव्हतो. न कधी हाताला धरून तिला मला शाळेत नेता आलं, न कधी तिला बागेत खेळायला नेलं. तिच्या पास होण्याचं कौतुकही करता आलं नाही ग मला.
न तिचं पहिल्यांदाच झालेलं लग्न, पण आता मात्र मला तिच्या डोक्यावरती अक्षता टाकायच्या. किसे फाटके आहेत सुनबाई, पण माहेरचं आहेर म्हणून तिच्या डोक्यावर हात ठेवून मला माझं आयुष्य द्यायचंय. मला माझ्या मुलीचं लग्न लागताना बघायचंय सुनबाई. ऑपरेशन नंतर मी ते न बघू शकण्याचा 1% जरी चान्स असेल ना, तर आपण लग्नानंतर ऑपरेशन करूया ना. एक बाप म्हणून सांगतोय पुढे, एका बापाचं ऐकशील ना? काय झालंय, तिचं लग्न झाले ना. लग्न झालेल्या मुली सासरच्या होतात आणि तुमची परत आलीये म्हणा. आई, तू पुन्हा सुरू झालीस. हो, नाही बोलत बस. वर्षा हा बोलवतो तिला. आहे आतमध्ये, येतेच. वर्षा चल लवकर चल. अरे दादा दादा थांब एक मिनिट, माझं हे सगळं व्हायचं अजून. अरे काय सगळं तर रेडी आहे, घेऊन जायचं फक्त. चल. अरे नाही दादा, हे बघ, हे ना पोहे आणि कोथिंबीर वडी दोन्ही केलंय आनंदीने. मला ना ते कळतच नाहीये की तिने दोन्ही का केलंय. आणि हे बघ ना, हे इथे हे बघ, हे इथे गुलाबजाम हे कशाला करून ठेवले बरं. हे आता पोहे आणि कोथिंबीर वडी एकत्र एकाच प्लेटमध्ये ठेवू का? मग गुलाबजाम कुठे ठेवू आणि मग चहा कधी द्यायचा? मला काही कळत नाहीये. ही आनंदी कशासाठी बाहेर गेली आता? आणि किती टेन्शन घेतलेस, कशाला? आनंदी येईल इतक्यात. दादा टेन्शन नको घेऊन, येतं काय करू? माझ्यात छोटीशी जरी चूक झाली ना तरी नंदूची आई आमचं लग्न मोडेल. असं काही होणार नाही आणि काही टेन्शन घेऊ नकोस. किती साधं सोपं आहे का ते. काम करते, पोहे आहे ना या प्लेट मध्ये घे. हा, आणि तो गुलाबजाम पोहे नाही, ती कोथिंबीर वडी पोह्यांसोबत ठेव. नाही ते पण बरं नाही. एक काम कर, तू गुलाबजाम वेगळे ह्याच्यामध्ये घे, कोथिंबीर वडी नाही, मग ट्रे लहान आहे ना. मग एक काम कर, आधी पोहे जाऊन देऊन मग चहा. दादा कठीण आहे. आई, अगं बाई आली. मावशी नमस्कार. दादा तुझीच आठवण काढत होते. बसा तुम्ही, आलेच मी. हा येते. हा नमस्कार. 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 तू हे का घेतलंस हातात? अरे पण तू वाढ ना. पण मग जेव्हा तुम्ही इथे काय करताय? आले. बाहेर जाऊन बसा ना. तुला किती उशीर? कसं करायचं, कसं करणार मला? तुम्ही जा बरं बाहेर. बाहेर जा, बाहेर जा. अहो, आनंदी आता काय, पण मला काही कळत नाहीये, काही सुचत नाहीये. काळजी करू नका. एक मिनिट थांबा. हे बघ, तुला माहितीये ते केव्हाचे झालेत आणि मी बाहेरही नाही गेले ग अजून. काय कसं? चहा ठेवा इथे. इथे हा, चहा. हे बघ, हे इथे. तुम्ही बाहेर या बरं. बाहेर तुम्ही हा ट्रे घ्या, मी हा घेते. हा. थांबा थांबा. काय झालं? बाबा, अहो इथे कशाला बसलाय तुम्ही? ठीक आहे. नाही उठा बरं, उठा तुम्ही. अगं सुनबाई, तू कशाला धावपळ करत आलीस इथं? तुम्ही या इथे बसा. तू बाहेर जा. ते तुम्ही बसा बरं इथे. आधी बसा. नाही, पण मी इथे पडलेलो चालणार आहे का? हो चालेल, आधी बसा. नक्की. तू बाहेर जा. त्या पाहुण्यांना काय हवं नको ते बघ जा. काय होतंय तुम्हाला? काही हवंय का तुम्हाला? नाही नको, मी बरा आहे. तू बाहेर जा, त्यांना काय हवं नको ते बघ. आनंदी, ए आनंदी. हो आले आई. जा, ती तुला बोलवते, जा.
बाबा खरं सांगा, काही त्रास होत असेल ना तर लगेच डॉक्टरांना बोलूयात आपण. अगं नको, त्याची काही गरज नाहीये. मी बरा आहे ना. नक्की का बाबा? तू बाहेर जा, नाही तर सगळे इथे येतील. आराम केल्यावर बरं वाटेल मला. जा तू. बरं, काहीही वाटलं तर मला आवाज द्या, मी आहे. हो नक्कीच. आराम करा बाबा. हो हो. सगळ्यात महत्वाचं, वर्षाचं दुसरं लग्न आहे हे आपल्यात कुणाला कळता कामा नये. काय? हो दादा, कुठं जायचं आहे? 2 मिनिटं थांबा. का लपवायचंय की हे वर्षाचं दुसरं लग्न आहे? हे बघ, वर्षाचं दुसरं लग्न आहे, यात मला लाज अजिबात वाटत नाहीये. मला माहितीये रे बाबा, तुला काहीच नाही वाटणार. प्रेमात पडलायस, आंधळा झालायस, लग्न करायचा हट्ट धरलायस. अरे पण ही खाजगी बाब आहे, ही सगळ्यांना कळायलाच हवी का? अगं पण आई, हे कर्णिकांना नाही आवडणार. हो साहेब, कुठं जायचं आहे? बसा ना लवकर. थांब 2 मिनिटं, बोलतो ना आम्ही. हे बघ नंदू, मी तुझं सगळं ऐकलंय. हा, आता ही माझी अट तुला मान्य करावीच लागेल, नाहीतर अजूनही मी तुझं लग्न मोडू शकते. आई. नंदू, काय ग? अरे ती बघ. हो. काय झालंय नंदू? लग्न कसं पार पडेल याचा विचार करतोयस का? हो हो. मीही त्याचाच विचार करते. हा एवढा सगळा खर्च करून लग्न करणं मला पण पटत नाहीये. पण मला कल्पना आहे की हे सगळं तो माझ्या प्रेमापोटी करतो. आणि खरं सांगू का, मला ना फक्त आत्ता आपलं लग्न दिसतंय. कसं का असेना, एकदाच आपलं लग्न पार पडू दे म्हणजे झालं. तुझी आई जरी म्हणाली ना की बाई ग, एका पायावर उभं राहून लग्न कर, तरी सुद्धा मी तयार आहे. नाही असं म्हणणार नाहीत त्या. मी ना खूप एक्सायटेड आहे. हो. तुला काही दडपण येत नाहीये ना लग्नाचं? आई गो बाई, कार्यक्रम कसा होईल ना, या टेन्शन मुळे ना सकाळपासून काही खाल्लंच नाही मी. मला खूप भूक लागली, आता मी पोटभर खाणार आहे. दे इकडे. अरे आम्हाला तुझं टेन्शन होतं म्हणून आम्ही पण फार काय खाल्लेलं नाहीये. दादा, आणि अरे काय चाललंय ते? मला का नाही सांगितलं? काय ओळख? कोथिंबीर वडे हा, ये इकडे मला लवकर. पण खायचंय. ये तू खाऊन टाकेल लवकर खा. थांब नको, तू खेळून आलीस ना, मी भरवतो. थांब. काय झालं तुझ्या सासऱ्यांना? जरा बरं वाटत नाहीये, आराम करतात. तुम्ही औषधं घ्यायला गेलेलात ना? घेतलं नाही का औषध? जेवणानंतर घेतील ना. नशीबाई, आज त्या माणसाने काही गोंधळ घातला नाही. काय? हा, काय एकटे एकटे खाताय? सकाळपासून मी पण उपाशी आहे. दे रे इकडे. हा? आई तू लहान आहेस का? तुला कोण सांगितलंय नको खाऊस म्हणून? दे रे. मला कोथिंबीर वडे हवे आहेत. नाही ते नाही, मला हवे आहे. नाही, मला पण हवी आहे. आहे का अजून वड्या? आणते आनंदी. हा, ते दे इकडे. हा, हे घे. आई, काय? घे दोन्ही घे. अगं, घे दोन्ही घे. वा ग वा. हा, आईला भूक नाही लागत का? होय होय सुलक्षणाताई, तुम्ही फक्त तारीख सांगा, आपण पुढच्या तयारीला लागू. हा हो. आणि बरं का, वर्षाला माझ्या वतीनं अभिनंदन सांगा. हा हो हो सांगतो. अहो सांगणार ना तिला. हा नक्की सांगणार. मालती, ए मालती. हो आले. काय हो? अगं सुलक्षणाताईचा फोन आला होता. फायनली नंदू आणि वर्षाचं लग्न ठरलं. बरं झालं बाई, देवाने ऐकलं हो पोरीचं. अगं देवानं केव्हाच ऐकलं होतं, आता फक्त नंदूच्या आईनं ऐकलं. हा? जा देवासमोर साखर ठेव जा. मी आता आले. बरं का मालती, आता आपल्याला कंबर कसून उभं राहावं लागणार आहे. आनंदी, आत्ता सुलक्षणाताईंचा फोन आला होता, कळली बरं का आम्हाला वर्षाच्या लग्नाची बातमी. ये तू ये आतमध्ये ये. अगं बाबा, काय झालं, बोल ना. बाबा तुम्ही मला म्हणाला होतात ना, तुला कधीही काही गरज लागली की तू ये म्हणून माझ्याकडे. अर्थात. अगं हे तुझं हक्काचं घर आहे, तुझं माहेर आहे हे. बोल.
काय झालं आनंदी? त्याच्या नशिबात बापाचं सुखच नाहीये. मालती, बाप, मुलगा, नवरा सगळ्या जबाबदाऱ्या त्याने पार पाडल्या. लहान वयातच आईच्या खांद्यावरचा भार घेतला. आई, वर्षाला चांगलं घर नाही मिळालं ग, पण तरी सुद्धा त्याने तिचा सांभाळ केला, तिला आधार दिला. पण त्याचीही जाणीव होऊ दिली नाही. आमची रमा अचानक त्याच्या आयुष्यातून निघून गेली, पण तरी सुद्धा तो खचला नाही. चिंगीचा त्याने सांभाळ केला. आई, बाबा दोन्ही जबाबदाऱ्या त्याने पार पाडल्या. आनंदी, नंतर तू त्याच्या आयुष्यात आलीस, पण त्याने तुलाही काही कमी पडू दिलं नाही ग. घरातल्या पुरुषाकडून आपण किती अपेक्षा करत असतो. नाही, बाई सुद्धा सगळ्या जबाबदाऱ्या घरातल्या पार पाडते, पण त्याची जाणीव असते. आणि ती जर नसेल ना तर ती जाणीव करून दिली जाते. पण कर्त्या पुरुषाचं काय? त्याने सगळं केलं पाहिजे, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे. हा, पण तोंडातून त्याने अवाक्षर काढायचं नाही. कारण 4 जण तयारच असतात बोलायला. झेपलं नाही तर करतो कशाला. आणि त्याने रडायचं सुद्धा नाही, रडू आलं तर. कारण पुरुषासारखा पुरुष तू रडतोस का? असं नसतं रे, असं नसतं. त्याला सुद्धा भावना असतात, मर्यादा असतात. आणि आपण सगळ्यांनी हे समजून घेतलंच पाहिजे. आनंदी, अगं आम्हाला काही जरी लागलं ना, कसलीही मदत लागली ना, तरी राघव लगेच धावत येतो. खरं तर आता आमची मुलगी सुद्धा नाहीये, पण तरी सुद्धा तो आमच्या मुलासारखा धावून येतो. आता त्याच्यावर 3 घरांच्या जबाबदाऱ्या आहेत. आता बास बास. आता हे टेन्शन आपण नको देऊया त्याला. वर्षाच्या लग्नाने जर त्याच्या आयुष्यात आनंद येतोय ना, तर त्याला तो अनुभव दे. अहो चला, उशीर होईल आपल्याला. वर्षाला साडी नाही घ्यायची असं का म्हणालीस तू? अहो आई, नाही तसं नाही. थांबा. काय झालं? आई, वर्षात ताईंसाठी मी स्वतः साडी बनवणार आहे. हा, अगं बाई, स्वतः साडी बनवणार. किती छान कल्पना आहे ग आनंदी. मग आधी नाही का सांगायचंस? आता त्यांच्यासमोर मी कसं सांगणार? मला माहितीच नव्हतं त्या बाहेर आहेत. पटकन आले, त्यांच्या समोरच बोलले. चांगली आयडिया. तू छान बनवशील. अरे बनवणारच ती. आनंदी आहे माझी, जादू आहे तिच्या हातात. बरं, आता निघूया लोक. चल. हो आलेच. आई एकदा बघा बरं यादी. हा हा. अगं बाई आनंदी, तुम्हीच बनवली लिस्ट ना? नारळ नाही लिहिले? नारळ 50 नारळ आणि सुपारा सगळ्यांचं मानपान करावं लागेल ना. आणि हळकुंड पण ली. हा, आठवणीने. हो. असं लक्षात नाही राहिलं माझ्या. काय झाला का आराम? बरं आहे का आता? हो, बरं आहे. मग आता पुढचा काय वेळ? झोपा काढायचे? तू मला गाडी का नाही घेऊ दिलीस? चालत चाललो आपण. अहो आपल्याला वेगवेगळ्या दुकानात जायचंय, सामान घ्यायचंय. प्रत्येक वेळी गाडी कुठे लावली असते आपण? मी कुठेतरी पार्क केली असती. आता जर का दुकान लांब असेल का चालत. आई, तू इकडे ये. ठीक आहे, जाऊ चालत. समोर बघून चाल. त्या माणसाचा धक्का लागला असता, कुठे पडशील वगैरे. द्या ती छत्री. कशाला? मला सावरण्याच्या नादात ती छत्री कुठेतरी विसराल तुम्ही. मी पकडू शकतो छत्री, काही हरकत नाही. चल. हरवली तर? कशाला हरवेल? आता दुकानात जायचंय, दुकानात बाहेरच राहिली तर?
असं काही होणार नाही. माझ्याकडून माझी छत्री मी 4-4 वर्ष वापरलेली आहे, कधीच हरवली नाही आणि हरवू शकत नाही. नको काळजी करूस. रागवलीस ना? मी नाही रागवलं, तुम्हाला जे वाटतं ते करा. म्हणजे तू रागवलीस? अहो नाही रागवली मी. रागवलीस? खरं खरं सांग. नाही रागवली. तिथे जायचंय. चला त्या दुकानात. बरं ठीक आहे, थांब, हात पकड. आता कोण आलं? अरे तुम्ही या ना, या आत या. बसा ना इकडे, बसा. अहो ऐकलं का? ते हे आलेत. हे म्हणजे नेमकं कोण? पाटकर, अहो मी आलोय, राघवचे बाबा. अच्छा हो, बसा मी आलोच. सॉरी हा, म्हणजे मला पटकन कळलं नाही की कोण आलंय सांगायचं. नाही, तुमचं काहीच चुकलं नाही ताई. काय आपली भेटच उशिरा झाली ना, त्यामुळे नाती जोडायची म्हटलं तरी गोंधळा उडणारच. ही तुमची मुलगी ना? हो, रमा, म्हणजे राघवची पहिली बायको, चिंगीची आई. काय मला तिला भेटता आलं नाही ना. माझ्यासाठी माझी सून म्हणजे आनंदीच. सॉरी, म्हणजे मला असं म्हणायचं नव्हतं. माझी आणि तिची कधी भेट झाली नव्हती ना, पण जे झालं ते वाईटच झालं नाही का? आणि आता ती गेल्याचं दुःख किती दिवस करत बसायचं ना. आता आम्हाला सुद्धा आमची मुलगी आनंदीच आहे, म्हणजे जशी रमा होती ना तशीच आनंदी आहे. चला माधवराव, निघूया ना आपण. तुमच्या सगळ्या टेस्ट करायच्यात ना? हो. काही खाल्ले का तुम्ही? नाही तर टेस्ट करताना उगाच अशक्तपणा जाणवेल तुम्हाला. नाही, मी पटकन जेवण वाढू का? तुम्ही थोडस जेवूनच जा. अहो नाही, नको. सुनबाईनं सगळं करून ठेवलं होतं, मी जेवूनच घेतलंय. बरं मग चला. नाही, थांबा, मी आले. हा, पटकन आले, थांबा. ती माझी पिशवी. हे ना तुम्ही लाडू ठेवा बरोबर. भूक लागली, चक्कर आली तर पटकन खाऊन घ्या. आणि आज बघा पाऊस सुद्धा पडत नाहीये, गरमच होतंय. पाण्याची बाटली सुद्धा जवळ ठेवा. मी थर्मास मध्ये पटकन चहा करून देऊ का? अगदी आनंदीची आई शोभता. नाही, बरोबर आहे, मुलगीच मानता ना तिला. आणि चहा वगैरे काही नकोय हो. हे सगळं एवढं दिलंय ना, आणि मला काही होणार नाही. पाटकर आहेत ती माझ्यासोबत. ठेवा. चला निघूया. हो हो हो, या चल या. येतो. सांभाळून जा. चल आलो. हो, या. चला. वर्षा, काय ग बाई, मला ना सुचत नाहीये कुठली साडी नेसू ग मी. नाही, यजमानी नाही ना लग्नात, जरा धड दिसली पाहिजे मला. सांग. आई मी काय म्हणते, सांग ना. तुझा नवरा परत आलाय तर तुझं पण लग्न लावून देऊया का त्याच्या बरोबर? आडाय का जिभेला? काय बोलतेस आईला? अगं मग काय? लग्न करून पश्चाताप झालाय मला. मग काय असं बोलतात का? अगं सगळ्या साड्या तूच लावून बघतेस तुझ्या अंगावर. माझं लग्न आहे ना, माझ्या अंगावर एकतरी साडी लावून बघशील की नाही? तुझंच लग्न आहे, घे घे घे. ही तुला चांगली दिसते बघ. ही आहे की नाही, छान आहे ना, चांगली दिसेल तुला. हे बघ काय रे, तुमच्या आधी तुमच्या साड्या आल्या आणि भिजलात काय? छत्री नव्हती नेलीत? कसे रे तुम्ही उभे काय? जा ना, जा. एक मिनिट दादा. अरे तुम्ही पिवळी साडी खरंच आणली नाहीयेत का? तूच तर नको म्हणाली, तुझ्याकडे आहे ना पिवळी साडी. दादा नाही, ह्यांनी बघितली पण चांगली नव्हती वर्षात. चांगली मिळणारच नव्हती. दुसरेपणाच्या लग्नाला कशाला हवी आहे ना नवी पिवळी साडी? अगं ए वर्षा, चिंकी बाळा, तू बाहेर जाऊन दूध पितेस? होय. ये. सगळं संपवायचं हा चिंगी? हो आई. हा. बाबा, काही बोलायचंय तुम्हाला माझ्याशी? बसा. काय झालं? काल पाटकरांसोबत डॉक्टरांकडे गेलो होतो टेस्ट करायला ना, त्याचे रिपोर्ट्स आज यायचे आहेत.
बरं, किती वाजता येणार आहेत? आता थोड्या वेळानं. पाटकर म्हणत होते की मी एकटा जाऊन घेऊन येतो, पण मीच त्यांना म्हटलं की मी येतो तुमच्या सोबत. काय डॉक्टरांशी बोलता आलं असतं ना. आनंदी, खूप भीती वाटते ग. काय की रिपोर्टमध्ये भलतं सलतं काही आलं तर वर्षाच्या लग्नावरती त्याचा परिणाम होईल ना. त्याचा विचार नका करू तुम्ही, अजिबात काळजी करू नका. सगळं व्यवस्थित होणार. मी येते तुमच्या सोबत रिपोर्ट्स घ्यायला. तू आलीस बरोबर तर चांगलंच आहे. मग पाटकरांना सांगतो ना काय येऊ म्हणून. आनंदी, हो आई. हा, आले आले आले. हा बाबा, जरा बाजूला बाजूला बाजूला. काय झालं? एक मिनिट एक मिनिट. हा 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 हा. आनंदी, अगं खूप आराम आहे मला. बरं वाटतंय ना? हो ना, अजिबातच दुखत नाहीये. हा, हा हा हा. वा, चला बाई, काळजीच मिटली माझी. आहा. आनंदी, हा. आता तू आणि हे पितांबरी क्युअर ऑन प्लस ऑइल घरी असताना मला कसली काळजी. आता एकच काळजी. कसली काळजी आई? चहाची. हे पाय माझे, लगेच देते चहा. एक काम करते आनंदी, हॉलमध्येच दे चहा. मी अशी दुडदुड दुडदुड चालत जाते. हा, अजिबात मला त्रास होणार नाही. तू चहा तिथेच आणून दे. हे बघा, हे बघ. वा वा वा. आनंद, राघवा, बरं वाटतंय मला. आनंदी, घसा ओला करतेस का ग बाळा? चहाने. आले मी, आले. हे घ्या. सावकाश. वा 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 वा, काय चहा बनवलास ग पोरी? हो, चहा घ्या. काय ग, कुठे गेली होती सकाळी सकाळी? लग्नाच्या शॉपिंगला. एकटीच? अगं हो, काल पगार झाला माझा आणि मग मी म्हंटल माझ्यामुळे कशाला ना कुणाला त्रास, म्हणून मग गेले. हो, काय 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 आणलं काय बघू बघू. दाखवते. हे बघ, दागिने आणले. अगं बाई, हा हार आहे, हे कानातले आहेत. हा. हा अजून एक हार आहे आणि या बांगड्या आहेत. या बघ, छान आहेत ना? बाई, काय वर्षा, लॉटरी बिटरी लागली की काय ग? हा, सोन्याचे दागिने आहेत हे? तुला पण खरे वाटले ना? म्हणजे? अगं म्हणजे खोटे दागिने आहेत हे. काय खोटे दागिने का घेतलेस? दादा, अरे माझे सगळे दागिने अतुलने विकले आणि आता दुसऱ्या लग्नात पुन्हा दागिन्यांचा खर्च कुठे करणार ना, म्हणून म्हटलं. का नाही करणार? मी करेन ना. वर्षा, अगं तुझं लग्न आहे. इथून पुढे तुझ्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार आहे. तुझं छान तुझं कुटुंब असणार आहे. तुझ्यावर खूप प्रेम करणारा तुझा नवरा आहे. सगळ्या गोष्टींची सुरुवात किती सुंदर गोड पद्धतीने झाली पाहिजे. आणि हे काय, हे त्या नंदूच्या आईसारखंच वागतेस तू. तसं नाही दादा, पहिल्या लग्नाचा सगळा खर्च तूच केला होतास आणि आता ह्या पण लग्नाचा उगाच खर्च नको रे. तुला हे लग्न करायचंय ना? तू सुखी आहेस ना? हो दादा, तू म्हणालास तसं लग्नानंतर खऱ्या अर्थाने माझ्या संसाराला सुरुवात होणार आहे. खूप खुश आहे मी. बस, बाकी इतर कुठल्या गोष्टींचा हिशोब करायचा नाही, कळलं? नशीब काढलंस ग बाई वर्षा. बाप कसाही निघाला ना तरी भाऊ मिळाला तुला बापासारखा. माझ्या ओळखीच्या काही संस्था आहेत ना, त्यांच्याकडे तुम्ही अप्लाय करू शकता. हो हो, चालेल.
पण आपल्याला ऑपरेशन लवकरात लवकर करायला हवं. या संस्थांकडनं पैसे मिळायला वेळ लागतो. बरेच पेशंट्स असतात ना. आर्थिक मदत मिळायला समजा विलंब होणार असेल तर मग त्याच्यावर काही पर्याय? जर या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायचं असेल तर तुम्हाला पैशाची तरतूद करावीच लागेल. अजून एक ऑप्शन आहे ना, तुम्ही बँकेमध्ये लोनसाठी का नाही अप्लाय करत? हो, मी घरी बोलून बघतो, सांगतो त्यांना. जे काही करायचंय ते लवकरात लवकर करा. हे ऑपरेशन आपल्याला तातडीनं करायला हवं. हो. बाबा हा? बाबा बाबा काय हो, त्रास झाला म्हणे तुम्हाला? अगं आम्ही रिपोर्ट्स बद्दल बोलत होतो आणि माधवरावांना अचानक चक्कर आली. बाबा आता बरे आहात ना तुम्ही? हो हो, मी बरा आहे. रिपोर्ट्स आले ना डॉक्टर? मग काय काय रिपोर्ट्स मध्ये? ट्यूमर पसरलाय. अजून वाढ झाली तर दृष्टी जाऊ शकते. अरे नाही बाबा इथे नका हो बसू. नाही, ठीक आहे मी. नाही, आता तुम्ही म्हणालात बरं वाटतंय मग तुम्हाला. हो. मला सांगा नेमकं तुम्हाला काय होतंय आता? दम लागलाय, दम. पाणी आहे, पाणी. पाणी बाबा पाणी द्या. बाबा अहो त्रास होत असेल तर घरी जाऊयात ना आपण. अगं काही त्रास होत नाहीये. पाणी प्यायलं की बरं वाटेल मला. पाणी प्यायलंय ना, आता बरं वाटलं. थोडा वेळ बसू दे इथे. थोडा वेळ बसू द्या, आपण थांबूयात. आनंदी इकडे ये जरा. ये. माधवराव आता इथे शांत बसा. आलो आम्ही, आलो. कुठेही जाणार नाही. हो येस. आनंदी सॉरी, पण मी काय म्हणतो, त्या ट्यूमर मध्ये डोक्यावर परिणाम होतो का ग? नाही बघ ना कसे वेगळ्यासारखे वागतात ग ते. तर नाही हो बाबा, मलाही खूप काळजी वाटते. मला असं सारखं वाटतंय की मी ह्यांना सांगून टाकते ह्यांच्या आजारपणाबद्दल. हे अजून इथंच आहेत. ओ दादा, तो बघ तो माधव. कुठे? अरे कुठे? आताच तर दिसला मला तो त्याच्यासारखा माणूस होता. अरे मग अचानक कुठे गायब झाला म्हातारा? तू ये ना तिकडे बघ. चल पळ. अगं मी काय म्हणतो, राघवला सांगायचं की नाही ते नंतर बघू आपण. आधी माधवरावना इथून घेऊन जाऊया. माधवराव, नाही मी काय म्हणतो, तुम्हाला बसायचंय, आराम करायचं ना, मग घरी चलून आराम करा. नाही पण मी बसतो ना इथे, खूप बरं वाटतंय. चला ना हो घरी. बबन नसेल ना तिथे, मग मला खुर्ची कोण देणार? बोलवतो बबनला, आपण सोसायटीच्या आवारात बसूया. चला चला चल 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 चला 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 चला. नाही मी बसतो ना. अरे असं काय करताय माधवराव? चला. नाही नको, इथं मोकळ्या हवेत बरं वाटतं मला. आनंदी एक मिनिट इकडे ये. मला वाटत नाही हे ऐकतील असं, आणि माझी गोळी घ्यायची वेळ झाली आहे की नाही. मी पुढे होतो. तू सांभाळा त्या. सांभाळता ना. मी होतो बस. ओ दादा चला जाऊया ना. अजून किती वेळ थांबणार हो आपण इथं? अरे पण तूच तर म्हणला ना तुला आता माधव दिसला म्हणून. मग हो नाही हो, हे ना हे दिसले मला तिथं, मला वाटलं माधवच आहे. चला जाऊया ना आपण आहे ना उद्या त्यांची पूर्ण डिटेल्स घेऊन येऊया. आडनाव गिडनाव समज. चला ना. ठीक आहे चल. चला. बाबा बाबा तुम्ही चला बरं आता घरी. नाही नको, आता इथे नाही बरं ऐका वाटतंय. तुम्ही माझं. नाही, आवाज छान आहे ना. नाही 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 तुम्ही घरी चला. त्रास झाला तर काय करणार आपण? पाऊस पण येणार आहे आता. चला बरं. पाऊस येतो बरोबर आहे. तुम्ही ऐका ऐक माझं. ना, ऐक बाबा ना. तुम्ही ऐका. आनंदी काय झालंय? तुम्ही वर्षाताईंच्या लग्नात खर्च करताय ना. वर्षाताईंना असं वाटतं की खर्च केलेला मला आवडत नाही. ती म्हणाली का असं? नाही, पण मला कळलं त्यांना असंच वाटतंय. मग तिच्याशी बोलायचं किंवा मला येऊन सांगायचं. तू इथे येऊन बसलीस. त्यांच्या मनात माझ्याविषयी इतकी कटुता आहे ना की मला खरी आवाजच नाही वाटत आहे. तू वर्षाचं बोलणं एवढं मनाला लावलंस. तिच्या आयुष्यामध्ये इतके कठीण प्रसंग होऊन गेले, त्यामुळे आपल्याला वाटतं की ती मोठी झाली आहे. काय नाही, ती तेवढीच आहे. आत्ताही चॉकलेट मिळालं तर खुश होते, नाही मिळालं तर रुसून बसते. एका पॉइंट नंतर तिचे विचार थांबतात. अशी आपली वर्षा आहे.
अगं ती काहीतरी बोलली, ती गोष्ट तू इतकी मनाला लावून घेतलीस आणि इथे येऊन रडत बसलीस. ती वर्षात तू पण लहान झालीस का? तुम्हा दोघींपेक्षा चिंगी मला मोठी वाटायला लागली आता. असं नाही, एक वेळेस त्या माझ्यावर रुसल्या, फुगल्या, चिडल्या तरी चालेल मला, पण असं गैरसमज करून माझ्याशी बोलत नाही ना, याचा त्रास होतोय अहो मला. ते सगळे गैरसमज दूर होतील. आता लग्न जवळ येत आहे, लग्नाची सगळी कामं सुरू होणार आहेत. ती तूच करणार आहेस, ते ती स्वतः बघेल तिच्या डोळ्यात. हे लग्न सागर संगीत पार पडावं म्हणून तू जे काही करणार आहेस, तुझे सगळे प्रयत्न, तुझे अथक परिश्रम ती स्वतः तिच्या डोळ्याने बघणार आहे. सगळे गैरसमज दूर होणार आहेत. तिला कळेल मग तुझं तिच्यावर किती प्रेम येते. काय नको त्या गोष्टी तू मनात आणतेस. हे बघ, तिचं लग्न आहे ना, त्यामुळे ते लग्नाच्या आधी ते काय काय रडायचंय, चिडायचंय, ओरडायचंय, तिचं काय ते होऊन जाऊ दे एकदाच. काहीतरीच बोलतात. ती गोड हसलीस, ती दुखावलीस ना की अख्खं जग थांबल्यासारखं वाटतं बघ मला.